आता बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नागपुरातून मनोज जरांगेंसह शरद पवारांवर निशाणा साधलाय। जालन्याच्या अंतरवली सराटीमध्ये पोलिसांवर दगडफेक झाली होती। या हल्ल्याच्या नियोजनामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप भुजबळांनी केलाय। तसंच त्या दगडफेकीमध्ये पोलिसांवरही हल्ला करण्यात आल्याचं भुजबळ म्हणालेत। या हल्ल्यामध्ये 84 पोलीस जखमी झालेत, ज्यामध्ये महिला पोलीस देखील होत्या, असा दावाही भुजबळांनी केलाय। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तो आमदार कोण असा सवाल आता उपस्थित होतोय। रात्रीतून मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते। होय, पवार साहेबांचे आमदार होते, मी नावच होतं यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला। नागपुरातील समता परिषद कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून भुजबळांनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय। जो जरांगेंना समर्थन करेल त्याला निवडणुकीत पाडा असं भुजबळ म्हणालेत। तर मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्याचंही भुजबळ यावेळी म्हणालेत। मराठ्यांना दिलेलं आरक्षण संविधानानं दिलेल्या कायद्याच्या विरुद्ध असल्याचं भुजबळ म्हणाले। तसंच आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका अशी विनंती देखील भुजबळांनी भाषणातून केली आहे। पत्राच्या आधारे निर्णय घेणं जातीचं हे भारतात कुठेही मान्य नाही। ते कायद्याच्या संविधानाच्या विरुद्ध आहे। किंवा आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका ते म्हणतात। आरक्षणाला, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही। दरम्यान छगन भुजबळांनी शरद पवारांच्या आमदारावर केलेल्या आरोपांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। भुजबळ असं का बोलले हे त्यांना विचारू असं अजित पवार म्हणाले। तसंच त्यांनी हा आरोप केला, यामागे त्यांचं म्हणणं काय आहे हे देखील जाणून घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। मला त्याच्याबद्दलचं माहिती नाही। मी उद्या संध्याकाळी ते आले किंवा उद्या आल्यानंतर त्यांना विचारेन, कारण त्यांनी एकदम गौप्यस्फोट केला तर त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे, काय त्यांची अधिकची माहिती तुम्ही। मंत्री छगन भुजबळांनी केलेल्या खळबळजनक आरोपांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। खोटं बोलून जातीय द्वेष पसरवू नका असा सल्ला आव्हाडांनी भुजबळांना दिलाय। तर मराठा ओबीसींमध्ये वाद निर्माण करण्यासाठी भुजबळांसारख्या नेत्यानं हे बोलावं याचं वाईट वाटतं असंही आव्हाड म्हणाले। माझा प्रत्येक नेत्याला सल्ला असेल, खोटं बोलून जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नका। त्या आमदाराकडे हे बोट दाखवत आहेत, तो आमदार त्या ठिकाणी कधीच नव्हता। परत ओबीसी विरुद्ध मराठा हे राजकारण पेटवण्यासाठी जर भुजबळांसारख्या ज्येष्ठ परिपक्व नेता हे करणार असेल तर वाईट। देशामध्ये लोकशाही अजूनही जिवंत आहे। हैदराबाद गॅझेट विरोधातील याचिका उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान सरकारनं 2 प्रकारचं प्रमाणपत्र वितरित केले असून त्यावरही लवकरच बोलणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। यावेळी भुजबळांचा अलिबाबा असा उल्लेख करत त्यांनी जोरदार टीका केली असून 16% आरक्षणाची श्वेतपत्रिका काढायला लावणार असल्याचं वक्तव्यही मनोज जरांगेंनी केलंय। भाजी कित होता लोकांची चोरून, दुसऱ्याच्या गाड्यातल्या चोरून आणायचा आणि इकडे विकायचा। त्याला मंत्री आमदार केलं ना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, उपकारी सरला। त्यांची पुरी शिवसेना मोडली, त्यांनाच जेलमध्ये टाकलं।